एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। दिवसभरात घडलेल्या महत्त्वपूर्ण बातम्या सविस्तररित्या जाणून घेणारच आहोत, पण एक नजर मुख्य हेडलाईन्सवर। गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनमध्ये अग्नितांडव, आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू। समाज माध्यमांवर व्हायरल झालेले ईव्हीएम छेडछाडीचे व्हिडिओ जुने, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, व्हिडिओचा 2024च्या लोकसभा निवडणुकीशी संबंध नाही। पुणे पोर्शे प्रकरणात व्हायरल झालेला रॅप व्हिडिओ आरोपीचा नाही, व्हिडिओ बनवणाऱ्या दिल्लीच्या आर्यन निखरा विरोधात गुन्हा दाखल। सुरेंद्रकुमार अग्रवालला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी, कार चालकाला डांबून ठेवल्यानं कारवाई, पुणे पोलिसांकडून चालकालाही सुरक्षा। उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पाहायला गेले का? नालेसफाईवरून आशिष शेलारांची ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका। 6व्या टप्प्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70% मतदानाची नोंद। पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 77.99% मतदान, तर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये 52.2% मतदान। जळगाव पाठोपाठ अकोल्यातही उष्णतेची लाट कायम, वाढत्या तापमानामुळे जमावबंदीचे आदेश। मुंबईत 30 मे पासून 5% पाणी कपात, तर 5 जून पासून 10% पाणी कपातीचा निर्णय। जलाशयांमधील पाणीसाठा घटल्यानं महानगरपालिकेचा निर्णय। महाराष्ट्रात अनेक भागांना दुष्काळाच्या तीव्र झळा, मनमाडला 20 ते 25 दिवसांनी पाणी पुरवठा, तर संभाजीनगर, सातारा, पालघर आणि वर्ध्याचीही पाण्याअभावी होरपळ। पश्चिम रेल्वेवर आज रात्री मेगा ब्लॉक, विरार ते डहाणू आणि डहाणू ते विरार लोकल सेवा रद्द, उद्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक।